जेव्हा वारकरी जगद्गुरु तुकोबारायांचं पत्र देवाकडे घेऊन गेले, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये अनेक विचारांचे गोंधळ हे झालंय की वारकरी पोहोचले असतील का, ते देवाला भेटले असतील का, एवढा मोठा सोहळा घडतोय, एवढ्या मोठ्या सोहळ्यामध्ये माझ्या अवस्थेचं कोणाला ध्यान आलं असेल का, वारकरी विसरले तर नसतील माझा निरोप भगवंताला द्यायचा, अशा अनेक विचार जगद्गुरु तुकोबारायांच्या मनामध्ये येतात. पण नंतर हाही विचार त्यांच्या मनामध्ये येतो की देव कृपेचा कोवळा आहे, देवाला माझं ध्यान आहे, परी तो आहे कृपेचा कोवळा, मला माहिती आहे की तो कृपेचा कोवळा आहे, त्याला नक्कीच माझी आठवण असेल, आणि वारकरी तर फार दयाळू आहे, असं म्हणत जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या मनाला धीरही देतात आणि वारकऱ्यांची वाटही पाहतात. आणि जेव्हा तो काळ येतो ना, वारकरी परत येतात, तेव्हा जगद्गुरु तुकोबारायांना इतका आनंद होतो की ते वारकरी परत आलेले केवळ वारकरी राहत नाही, त्यांच्यासाठी साक्षात देवच आलाय असं त्यांना वाटतं. आणि मग ते विचारतात की देवाने माझ्यासाठी काय भातुकं पाठवलं, देवाला तुम्ही माझा निरोप दिला का, देवाला माझी आठवण आहे का, एवढ्या सर्व वारकऱ्यांमध्ये की मी आहे, मी त्याची वाट पाहतोय, माझी वारी चुकली आहे म्हणून भगवंताला माझा राग तर नसेल आला. असा संवाद वारकरी आणि जगद्गुरु तुकोबारायांमध्ये. आणि नंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुमचा माझ्यावर फार मोठा उपकार आहे की तुम्ही एवढा मोठा प्रवास केला, तुम्ही एवढे शिनले तरी सुद्धा माझा निरोप देण्याचं तुम्हाला आठवण आहे, ही तुमची माझ्यावर कृपा आहे. मी तळमळ करत होतो की माहेराचा काय येईल निरोप, म्हणूनही झोप नाही डोळा, की माझ्या माहेराहून मला काय निरोप येईल म्हणून माझ्या डोळ्याला झोप नव्हती, परंतु आता तुम्ही परत आलात, मला अत्यंत आनंद झालेला आहे. आणि नंतर तुकोबाराय म्हणतात, आधी ते आले खाईन भातुके, की जे काय भातुक देवाने मला पाठवले ना, आता मी त्याचा आनंद घेईल. आणि जगद्गुरु तुकोबारायांची ती अवस्था पालटली, कारण साक्षात पुढे वारकरी उभे आहेत. पंढरपूरची वारी करून आलेला व्यक्ती हा साक्षात भगवंत असतो, तो साक्षात संत असतो. त्या व्यक्तीला सामान्य समजण्याची चूक करू नये.